नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कुंडेकर झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, यावर्षी तुम्ही मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला आहे, पण सध्याच्या पावसामुळे शेतीचे मोठं नुकसान झालेलं आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की या नुकसानासाठी पीक विम्याची तक्रार कुठे आणि कशी करायची। तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2025 चा पीक विमा क्लेम करण्याची नवी आणि सोपी पद्धत जाणून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला स्वतःहून पीक विमाचा क्लेम करण्याची गरज नाही, म्हणजेच इथे तुम्हाला यावर्षी तक्रार करण्याची काही गरज नाही। गेल्या वर्षी तुम्हाला वैयक्तिक पातळीवर विमा कंपनीला पूर्वसूचना द्यावी लागायची आणि मग 72 तासाच्या आतमध्ये पीक विमा प्रतिनिधी येऊन पंचनामा करायचा आणि त्यानंतर तुमचा क्लेम व्हायचा। पण यावर्षी हे सर्व नियम बदललेले आहे। सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान हे 3 महत्त्वाचे ट्रिगर काढून टाकलेले आहे। त्यामुळे वैयक्तिक नुकसानाची नोंद आता केली जाणार नाही। मग आता नुकसान भरपाई कशी मिळणार? फक्त एकाच ट्रिगरवर आधारित ही योजना आहे, ती म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई। यासाठी तुम्हाला कोणत्याही वैयक्तिक तक्रार दाखल करण्याची गरज नाही। तुम्ही विमा भरल्यावर आणि पावती काढल्यानंतर तुमची नोंद सरकार आणि विमा कंपन्यांकडे आपोआप झालेली आहे। मग तुमची नुकसान भरपाई कशी मोजली जाईल? तर तुमच्या मंडळात गेल्या 4 ते 5 वर्षाचा सरासरी उत्पन्नाची तुलना या वर्षीच्या उत्पन्नाशी केली जाईल। जर या वर्षीच्या उत्पन्नात घट दिसली तर त्या घटीनुसार तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे। उदाहरणासाठी समजून घेऊया। समजा अमरावती मंडळामध्ये सोयाबीनचे सरासरी उत्पन्न हे 7 क्विंटल होते, पण यावर्षी पावसामुळे ते फक्त 5 क्विंटल झाले, म्हणजेच 2 क्विंटलची घट झाली। याच 2 क्विंटलच्या घटीनुसार तुमच्या मंडळातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट नुकसान भरपाई जमा होईल। वैयक्तिक तक्रार करण्याची किंवा पंचनामा करण्याची गरज नाही। आता तुम्ही म्हणाल की आपल्याला काय करायचं आहे? आम्ही तर पीक विमा भरलेला आहे आणि क्लेम सुद्धा करायचा नाही, तर पुढे काय करायचं? सध्या तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुमच्या भागातील तलाठी, कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांच्याशी नियमित संपर्क साधायचा आहे। तुमच्या नुकसानीची माहिती त्यांना द्यायची आहे। एक सविस्तर अर्ज आणि त्याचा फोटो काढून त्यांना सबमिट करायचा आहे। त्यांच्याकडून तुम्हाला पंचनामा करून घ्यायचा आहे। हे पंचनामे ऑनलाईन रेकॉर्ड सबमिट झाले आहे की नाही याची खात्री करायची आहे। तुमच्या याच प्रयत्नामुळे तुमच्या गावाचे किंवा मंडळाचे सरासरी उत्पन्न योग्य प्रकारे मोजले जाईल आणि तुम्हाला मिळणारी नुकसान भरपाई निश्चित केल्या जाईल। हे एकट्या व्यक्तीचे काम नाही, तर संपूर्ण शेतकऱ्यांना मिळून हे काम करणे आवश्यक आहे। थोडक्यात आता तक्रारीची धावपळ थांबलेली आहे। पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईच्या आधारावर तुम्हाला भरपाई मिळणार आहे जर तुमच्या मंडळाची सरासरी उत्पन्न हे कमी झाले असेल तर। ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचा। यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। अशाच उपयुक्त आणि झटपट माहितीसाठी आमच्या झटपट इन्फो या चॅनलला अजून देखील सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला देखील दाबायला विसरू नका। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।